एव्हरीवन. सो आपण आपल्या ह्या क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नच्या सेशनकडे आलो आहोत. हा खूप इम्पॉर्टंट सेशन आहे ओके फॉर एव्हरीवन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, की एंड सेमिस्टरचा क्वेश्चन येतो तो टोटल येतो तुम्हाला 70 मार्क्सचा. ओके, मग ते 70 मार्क्स हे कसे डिस्ट्रीब्युटेड असतात मी याच्यामध्ये एक्सप्लेन करेन. तुम्हाला कसं स्कोरिंग करता येईल हे मी एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो मोस्टली डॉम साठी अशा पॅटर्न मध्ये गोष्टी येतात. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4. मग आता या क्वेश्चन 1 मध्ये सुद्धा सब टाइप्स येतात. फॉर एक्झाम्पल ए अँड बी. ओके, आता हा ए येतो जवळपास तुम्हाला 7 मार्क्सला आणि बी येतो 5 मार्क्सला. ओके, और वाईस वर्सा असं येतं. हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये असं येतं. ओके, मग ज्या वेळेला तुम्ही क्वेश्चन ए अटेम्प्ट करतात, सो मेक शुअर की तुम्हाला याच्यामधून किती मार्क्स मिळतील, 4 तरी मार्क्स मिळतील, 4 to 5 मार्क्स. ओके, आणि याच्यामध्ये 2 to 3 मार्क्स मिळतील. ओके, सो ओव्हरऑल तुम्हाला या क्वेश्चन मध्ये किती मिळाले पाहिजे, 8 मार्क्स मिळाले पाहिजे. आता 1 ला 2 काय आहे, ऑर आहे. ओके, 1 ला 2 ऑर आहे आणि हा काय आहे, कम्प्लिटली युनिट नंबर 3, युनिट 3 वर आहे. तसंच हा युनिट कितीवर आहे, 4 वर आहे, हा 5 वर आहे आणि हा 6 वर आहे. असं नाहीये की युनिटला युनिट ऑर आहे. तुम्हाला प्रत्येक युनिट काय करणं आहे, स्टडी करणं आहे. ओके, सो याला तुम्हाला काहीच ऑप्शन नाही. तुम्हाला प्रत्येक युनिट नीट स्टडी करायचंय आणि मेक शुअर की ऍटलीस्ट तुम्हाला प्रत्येक युनिट मध्ये 8 आणि 8 मार्क्स मिळतील. हे मी मिनिमम सांगितले. सो 8 4 जा किती, 32. पासिंग किती आहे, 70 आउट ऑफ 28 आले पाहिजे. सो हे मोर देन सफिशियंट. मी तुम्हाला पास तर झालेच पाहिजे, 32 तर आलेच पाहिजे. ओके, सो 32 हे मिनिमम मार्क्स पाहिजेलच. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही स्कोर कडे कॉन्सन्ट्रेट करा. ओके, आणि मोस्टली काय आहे, हा जो लास्ट युनिट आहे हा 13 मार्क्सचा आहे बरोबर, आणि हा 12 मार्क्सचा. हे दोन्ही पण तुम्ही जर टार्गेट केले तर याचेच तुम्हाला किती होतील, 25. ओके, प्रत्येक याच्यातून 80 आल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, 32 मार्क्सचं हे ओव्हरऑल इव्हॅल्युएशन क्रिएट होणार आहे. ओके, सो आपण असं बघितलं गेलं तर हा हाफ 70 मार्क्स आहे, म्हणजे वर 35चं डिस्ट्रीब्युशन आहे, खाली 35चं डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, आता ए बी आणि सी, प्रत्येकाला काय येतं, ए बी आणि सी. ओके, सो ओव्हरऑल जर आपल्याला असं विचार करा, हे 12 आणि 4 मार्क्स म्हणजे इथं येतो 16. और 8 4 12 आणि 4. ओके, या पॅटर्न मध्ये पण येऊ शकतो. ओके, सो या 4 पैकी सुद्धा मेक शुअर की तुम्हाला 2 to 3 मार्क्स मिळतील, म्हणजे याच्यात ऍडअप होतील हे 10 मार्क्स. ओके, सो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी काय होतील, 10 मार्क्सनी वाढून जातील. ओके, सो हे जे तुमचं ऍडिशन आहे, ओके, ओके, हे जे ऍडिशन आहे तुमचं किती वर जातं, 10. मग इथे खाली 10. सो मिनिमम काय जातं, 40 वर जातं. ओके, 32 वर नाही जात, 40 वर जातं, कारण 35चं हाफ डिस्ट्रीब्युशन असतं. वरचा हा पूर्णचा पूर्ण सेक्शन आहे ना, हा पूर्णचा पूर्ण सेक्शन हा 12 मार्क्सला नाही राहत, हा असतो 18 किंवा 17. ओके, 18 आणि 17चं टोटल तुमचं 35 होतं. सो हे 18 किंवा 17 मार्क्सचं राहतं. ओके, हे करेक्ट करून घ्या. ओके, सो स्कोरिंग करणं हे खूप इझी आहे. ओके, सो याच्यामध्ये काही हे नाहीच आहे की तुम्हाला प्रत्येक युनिट हे कंपल्सरी करणंच आहे. ओके, आणि जरी काही काही थिओरिटिकल पार्ट आहे तर त्याच्यामध्ये डायग्राम काढायला चुकू नका. जेवढे डायग्राम काढाल तेवढं जास्त स्कोर येईल. ओके, सो असा आहे तुमचा ओव्हरऑल 70 मार्क्सचा पॅटर्न. ओके, स्कोरिंग आहे
आणि इझी आहे. ओके, सो होप सो कळालं असेल. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू.